अरे इसको छोड़ा ना, चल चल मेरे साथ चल तू, मैं इसको छोड़ाता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अरे रुक, अरे रुक। काय त्या केसमध्ये अपडेट आहे? अपडेट जे हा रेल्वे स्टेशन जवळची जे व्हिडिओ होती ते व्हायरल झाली। लगेच आमची टीमने रिस्पॉन्ड केला। त्याचे पेट्रोलिंगमध्ये होती, त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला। एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे। मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार। तर त्यांचा हेतू काय होता? का त्यांनी अपहरण केलं त्यापूर्वी? ते काय आहे, पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथम दृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास 6 महिन्यापासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो। त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता। काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पळून गेला। एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे, दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही, ते लगेच सापडली मुलगी आमची टीम होती आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली। नाही, मुलगीची वय 19 वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास 21 असा वय आहे। त्यामध्ये मायनर दोन्हीमध्ये कोणी नाही, दोन्ही मेजर आहे। हां, सातत्याने असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। 24 तारखेला एका फॅमिलीला पण मारहाण करण्यात आली होती शिवाजीनगरला। त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल आहे पण आरोपी अटक नाही। काय असतं सातत्याने नाही, असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिन्यानंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे। त्यांची दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिशिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे, मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार। ते हा सिटीमध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतं खूप दिवस नंतर झालेला आहे। हा सतत कंटिन्युअसली किंवा असा एक नरेटिव्ह बनवणं एक चुकीची राहणार असं मला वाटतं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।